तर मी रेडी होऊन निघालेलो जगन्नाथ यात्रेला. तर पहिले घरातले दर्शन घेऊन गाडी वगैरे पुसून मी निघालो यात्रेला आहे. बट दर्शन होईल की नाही नक्की बघा पुढे. तर आपण 150 रुपयाचं पेट्रोल भरून निघलो. मग कुठंतरी विश्राम घेऊन आम्ही कॉफी वगैरे पिली. तिथनं पुढे आम्ही चालत निघालो. तर मध्येच आपल्याला बाप्पाचं मंदिर भेटलं. तर आपण तिथे दर्शन घेतले देवाचे. तर आम्हाला यात्रेचं लोकेशन माहीत नव्हतं. तर आम्हाला एक आजींनी लोकेशन सांगितले. त्यात मी आणि माझा मित्र थोडं पुढं चालत आलो. मग आम्ही थोडंसं जरासं बसलो तरी आम्हाला लोकेशन सापडलं नाही. मग आम्ही SP कॉलेजजवळ आलो. बट तिथं यात्रा नव्हती. सो आम्ही तिथला प्रसाद खाऊन आम्ही यात्रेच्या जवळ गेलो. यात्रेचं लोकेशन माहीत करून तिथे गेलो. तर रांगोळी बघून पुढं जाताच आपल्याला दूर रथ दिसला. तर आपण रथाजवळ गेलो. दर्शन घेतले. दर्शन घेऊन आपण प्रसाद खाल्ला. मग प्रसाद खाऊन आपण देखावे बघायला सुरुवात केली. देखावे खूपच छान होते. आपले छत्रपती शिवाजी महाराज देखावे तर सर्वच छान होते. गर्दीत अडकले असते. आपण गाडी काढली. जाता जाता विचार केला की आपण दगडूशेठचं दर्शन घेऊन जाऊया. तर आम्ही बाप्पाचे दर्शन घेऊन घरच्या वाटेला निघालो. आणि कमेंटमध्ये जाता जाता नक्की लिहा जय श्री जगन्नाथ. असेच ब्लॉग बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा.